आज आपण विश्वास पाटील यांच्या पानिपत कादंबरीच्या पानांमधून एका अशा अध्यायाचा शोध घेणार आहोत जो पानिपतच्या त्या महासंग्रामाची म्हणू शकतो की नांदी ठरला. हो. आपल्याला 14 जानेवारी 1761चा तो एक दिवस माहितीये, पण त्या दिवसापर्यंत मराठ्यांचं सैन्य पोहोचलं कसं, त्यामागे कोणती कारस्थानं होती, कोणते विश्वासघात होते आणि कोणते निर्णय चुकले. अगदी. आणि याच पार्श्वभूमीवर आजची आपली चर्चा केंद्रित असेल. म्हणजे आपण पानिपतच्या त्या मोठ्या कॅनव्हासवर रंगवलेल्या एका छोट्या पण अत्यंत गरड चित्रावर लक्ष देणार आहोत. हे चित्र आहे मराठ्यांचे एक शूर सरदार दत्ताजी शिंदे आणि रोहिला सरदार नजीब खान यांच्यातील त्या जीवघेण्या संघर्षाचं. कारण पानिपतच्या विनाशाची बीज ती याच संघर्षात पेरली गेली होती. आज आपण तीच मुळं शोधून काढणार आहोत. चला तर मग या कथानकाच्या केंद्रस्थानी असलेल्या पात्रापासून सुरुवात करूया. नजीब खान. हा मूळचा अफगाणिस्तानातला, हो, नशीब आजमावण्यासाठी हिंदुस्थानात आलेला एक सामान्य सैनिक. पण या सामान्य सैनिकात महत्वाकांक्षा आणि कपटीपणा ठासून भरला होता. बरोबर. तो फक्त कपटी नव्हता, तर एक कुशल राजकारणी होता. म्हणजे लोकांची मनं कशी जिंकायची, कोणाला कधी जवळ करायचं आणि कोणाचा कधी काटा काढायचा, हे त्याला अगदीच चांगलं कळत होतं. आणि याच कौशल्याच्या जोरावर तो रोहिल्यांचा सरदार बनला. हो. आणि त्याचं एकच ध्येय होतं, मराठ्यांना, ज्यांना तो दख्खनचे लुटारू म्हणायचा, त्यांना नर्मदेच्या दक्षिणेला कायमचं पिटाळून लावायचं. पण यात मला एक गोष्ट नेहमीच गोंधळात टाकते. म्हणजे एवढा मोठा शत्रू मराठ्यांच्या नाकासमोर वाढत होता, पण त्याला रोखायला कोणीच नव्हतं का? उलट असं म्हटलं जातं की त्याला मराठ्यांच्याच घरातून रसद पुरवली जात होती. तुम्ही अगदी बरोबर मुद्दा पकडलाय. हीच तर या कहाणीतली सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. नजीबला मराठ्यांच्याच एका अत्यंत ज्येष्ठ आणि ताकदवान सरदाराचा, सुभेदार मल्हारराव होळकरांचा छपा पाठिंबा होता. मल्हारराव त्याला आपला धर्मपुत्र किंवा मानलेला मुलगा मानत. पण थांबा, हे कसं शक्य आहे? म्हणजे मराठ्यांचाच एक मोठा सरदार त्यांच्या शत्रूला मदत करतोय. काय राजकारण होतं यामागे? याचं उत्तर, मल्हाररावांसारख्या अनुभवी सरदाराला नजीबचा धोका दिसला नाही की त्यांच्यासाठी अंतर्गत राजकारण जास्त महत्वाचं होतं. दुसरं, अंतर्गत राजकारण. त्यावेळी मराठा साम्राज्यात शिंदे आणि होळकर या दोन घराण्यांमध्ये म्हणजे उत्तरेतील वर्चस्वावरून एक प्रकारचं शीतयुद्ध सुरू होतं. अच्छा. मल्हाररावांना वाटत होतं की नजीबला हाताशी धरून ते उत्तरेतील राजकारणावर आपलं वर्चस्व ठेवू शकतील आणि शिंदे पेशवे गटाला शहा देऊ शकतील. म्हणजे नजीब त्यांच्यासाठी एक राजकीय प्यादे होता. अगदी. पण हे प्यादं कधी वाघ बनून आपल्यावरच उलटेल याचा अंदाज त्यांना आला नाही. ही एक मोठी राजकीय खेळी होती जी दुर्दैवाने मराठ्यांच्या संकट आली. आणि याच पाठिंब्यामुळे नजीबची हिंमत किती वाढली होती याचं एक धक्कादायक उदाहरण कादंबरीत येतं. हो. राघोबादादा पेशवे उत्तरेत असतानाची ती गायींच्या प्रेतांची घटना. हो. ती घटना नजीबच्या क्रूर आणि धूर्त स्वभावाची ओळख करून देते. राघोबादादा आणि इतर ब्राह्मण सरदार ज्या यमुनेच्या घाटावर स्नानासाठी जात, तिथे नजीब मुद्दाम गायींची प्रेतं सोडून द्यायचा. अरे बापरे. फक्त अपमान नव्हता, तर धर्मभ्रष्ट करण्याचा एक थंड डोक्याने केलेला प्रयत्न होता. या प्रकाराने राघोबादादा इतके संतापले की त्यांनी नजीबला संपवण्याची शपथ घेतली. म्हणजे आता तरी नजीबचा खेळ खल्लास होणार असं वाटत असेल. वाटलं तर होतंच, पण इथेच पुन्हा अंतर्गत राजकारण आडवं आलं. पुन्हा मल्हारराव. अगदी तसंच झालं. जेव्हा राघोबादादांची फौज नजीबवर चालून निघाली तेव्हा मल्हारराव होळकर स्वतः मध्ये आले. त्यांनी राघोबादादांच्या घोड्याचा लगाम धरला आणि म्हणाले, नजीबला हात लावण्याआधी तुम्हाला माझ्या तलवारीला सामोरं जावं लागेल. तो माझा मुलगा आहे. आता एका पित्याच्या वयाचे इतके ज्येष्ठ सरदार जेव्हा असं आडवे येतात तेव्हा राघोबादादांसारख्या तरुण पेशव्याचे हात बांधले जातात. बरोबर. नजीब पुन्हा एकदा वाचला आणि मराठ्यांमध्ये फूट आहे हा संदेश संपूर्ण उत्तर हिंदुस्थानात गेला. एकीकडे हे सगळं सुरू असताना उत्तरेत मराठ्यांची मुख्य जबाबदारी कोणावर होती आणि त्यांच्यासमोर आव्हानं काय होती? या काळात उत्तरेची सूत्र होती दत्ताजी शिंदे या पराक्रमी सरदाराच्या हातात. दत्ताजी म्हणजे अत्यंत स्वाभिमानी, करारी आणि शब्दाचे पक्के. हो. पण त्यांच्यासमोर एक मोठं आर्थिक संकट होतं. पैशांचं. हो. पेशव्यांवर कर्जाचा डोंगर उभा होता आणि तो फेडण्यासाठी उत्तरेतून मोठी रक्कम गोळा करून पुण्याला पाठवण्याचा दबाव दत्ताजींवर होता. त्यासाठी त्यांना गंगा पार करून श्रीमंत असे अयोध्या आणि बंगाल प्रांतात मोहीम काढायची होती. आणि इथेच कथानकात पुन्हा एकदा नजीब खानची एंट्री होते.
हो, कारण गंगेच्या प्रचंड प्रवाहावर नावांचा पूल बांधण्याचं तंत्रज्ञान आणि कारागीर ते फक्त नजीब खानाकडेच होते. अच्छा. आता दत्ताजींसमोर मोठा पेच होता. ज्या माणसाचं ते मनापासून तिरस्कार करत होते, ज्याच्यावर त्यांचा काळीचाही विश्वास नव्हता, त्याच माणसाची मदत घेण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता. म्हणजे मांजराच्या मानेवरून हात फिरवून काम काढून घेण्याचा निर्णय. बरोबर. तसाच काहीसा प्रकार. पण नजीबवर आधीच इतका अविश्वास असताना त्याच्यावर अवलंबून राहणं हा मोठा धोका नव्हता का? मराठ्यांच्या छावणीत याबद्दल काय भावना होत्या? धोका होताच, आणि म्हणूनच मराठे सावध होते. नजीबला चर्चेसाठी बोलवण्यात आलं तेव्हा पडद्यामागे एक वेगळाच कट शिजत होता. कट? कसला कट? दत्ताजींची पत्नी भागीरथीबाई आणि पुतण्या जनकोजी शिंदे यांनी ठरवलं होतं की हा कपटी माणूस हाताशी लागला आहे तर त्याचा इथेच निकाल लावायचा. म्हणजे? त्यांच्या तंबूत शिरताच नजीबला कापून काढण्याची गुप्त योजना तयार होती. म्हणजे मराठ्यांचा संयम आता पूर्णपणे संपला होता. थेट तंबूत घुसून त्याला संपवण्याची योजना. हो, पण नजीब जितका क्रूर होता तितकाच धूर्तही होता. तो जनावरांचा वास ओळखणाऱ्या पारध्यासारखा होता. त्याला मराठ्यांच्या डोळ्यांतील द्वेष आणि शरीरातील तणाव लगेच जाणवला. त्याला कटाचा सुगावा लागला आणि काहीतरी कारण सांगून तो तंबूतून बाहेर पडला, घोड्यावर टांग मारली आणि थेट आपल्या छावणीच्या दिशेने पळून गेला. अरे रे, म्हणजे मराठ्यांच्या हातून एक मोठी संधी निसटली. हो, निसटली. आणि मग तो क्षण आला ज्याने हे वैर एका नव्या आणि भयंकर पातळीवर नेऊन ठेवलं. ते पत्र? तेच. नजीबच्या एका माणसाकडून मराठ्यांना एक पत्र मिळालं. ते पत्र नजीबने अफगाणिस्तानच्या बादशहाला अहमदशाह अब्दालीला लिहिलं होतं. आणि त्यात? त्या पत्रात त्याने मराठ्यांचा उल्लेख दख्खनची माकडं असा केला होता. आणि या माकडांनी संपूर्ण हिंदुस्थानभर धुमाकूळ घातला आहे. तुम्ही या आणि यांचा बंदोबस्त करा, असं थेट आमंत्रण दिलं होतं. दख्खनची माकडं हा तर थेट स्वाभिमानावर केलेला हल्ला होता. आतापर्यंत जे राजकारण पडद्याआड सुरू होतं ते आता उघड झालं. बरोबर. हा थेट देशद्रोह होता. आता दत्ताजींसाठी ही लढाई फक्त पैशांची किंवा प्रदेशाची राहिली नाही, तर ती मराठ्यांच्या अस्मितेची लढाई झाली. संतापलेल्या दत्ताजींनी नजीबला धडा शिकवण्याचा निश्चय केला. आणि यानंतरचं त्या प्रसिद्ध शुक्रतालच्या वेढाची सुरुवात झाली. हे शुक्रताल नेमकं काय प्रकरण होतं? याला नैसर्गिक किल्ला असं का म्हणतात? शुक्रताल म्हणजे फक्त किल्ला नाहीये, ते गंगेच्या प्रवाहाने आणि दलदलीने वेढलेलं एक बेटच होतं. तिथे जाण्यासाठी फक्त एकच अरुंद वाट होती. ओके. नजीबने तिथे आश्रय घेतला आणि आपली मजबूत तटबंदी उभारली. त्यामुळे तिथे थेट हल्ला करणं म्हणजे आपलं सैन्य दलदलीत आणि पाण्याच्या प्रवाहात गमावण्यासारखं होतं. म्हणजे पर्याय एकच, वेढा घालून बसणं. हो, नजीबला हरवण्यासाठी त्याला तिथेच कोंडून त्याची रसद तोडण्याशिवाय दत्ताजींकडे दुसरा पर्याय नव्हता. आणि यातच त्यांचा अमूल्य वेळ वाया गेला असणार. अगदी बरोबर. कित्येक महिने हा वेढा सुरू होता. दत्ताजी नजीबला बाहेर खेचण्याचा प्रयत्न करत होते आणि नजीब आत बसून अब्दालीच्या येण्याची वाट पाहत होता. आणि अखेर तेच झालं ज्याची नजीबला अपेक्षा होती. हो, उत्तरेकडून एक भयंकर वादळ येत होतं. अहमदशाह अब्दाली नजीबच्या बोलवण्यावरून पंजाबमध्ये घुसला होता. म्हणजे आता दत्ताजी एकाच वेळी 2 आघाड्यांवर लढत होते. समोर शुक्रतालमध्ये नजीब आणि पाठीमागून अब्दाली. हो, ते एका भयंकर कात्रीत सापडले होते. अब्दालीने पंजाबमधील मराठ्यांच्या चौक्या उडवून लावायला सुरुवात केली. साबाजी शिंदेचा पराभव केला. मराठा सैन्याची वाताहत होऊ लागली. आणि याच गोंधळात दिल्लीत एक अशी घटना घडली ज्याने परिस्थिती आणखीनच चिघळली. तुम्ही दिल्लीचा वजीर गाझीउद्दीन आणि मुघल बादशहाच्या हत्येबद्दल बोलत आहात. हो, दिल्लीचा वजीर गाझीउद्दीन हा मराठ्यांचा समर्थक होता. त्याला कळालं की मुघल बादशाह आलमगीर आतून अब्दालीला सामील आहे. अच्छा. हे कळताच संतापलेल्या गाझीउद्दीनने एक टोकाचा निर्णय घेतला. त्याने बादशहालाच ठार मारलं आणि त्याच्या प्रेताला लाल किल्ल्यावरून यमुनेच्या पाण्यात फेकून दिलं. पण बादशहाला मारून त्याने मराठ्यांची मदत केली की अडचण वाढवली? याचा परिणाम काय झाला? याने अडचण प्रचंड वाढली. या हत्येने अब्दालीला हिंदुस्थानात येण्याचं एक मोठं नैतिक कारण मिळालं. कसं? तो बादशहाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आणि इस्लामच्या रक्षणासाठी येत आहे असं चित्र तो निर्माण करू शकला. यामुळे अनेक स्थानिक मुस्लिम शासक जे आधी मराठ्यांसोबत होते, केवळ तटस्थ होते, ते आता उघडपणे अब्दालीच्या बाजूने गेले. अरे देवा. म्हणजे या एका घटनेने मराठ्यांना उत्तर भारतात राजकीयदृष्ट्या एकाकी पाडलं. अगदी.
म्हणजे आता दत्ताजींसमोर पर्यायच उरला नव्हता. त्यांना शुक्रतालचा वेढा उठवून दिल्ली वाचवण्यासाठी धाव घेणं भाग होतं. हो, नजीब आणि अब्दाली एकत्र येण्याआधी अब्दालीला रोखणं गरजेचं होतं. हो, दत्ताजींनी शुक्रतालचा वेढा उठवला आणि वेगवान हालचाल करत ते दिल्लीजवळ पोचले. त्यांनी यमुनेच्या काठावर बुराटी घाट या ठिकाणी आपली फौज उभी केली. त्यांचा निर्धार एकच होता, काहीही झालं तरी अब्दालीला यमुना ओलांडू द्यायची नाही. आणि दिल्ली वाचवायची. आणि मग तो दिवस उजाडला. 10 जानेवारी 1760. बुराटी घाटावरची ती निर्णायक लढाई. त्या दिवशी सकाळी दाट धुकं पसरलं होतं. आणि याच धुक्याचा फायदा नजीब आणि अब्दालीचा सेनापती शाह पसंत खान यांनी घेतला. त्यांनी आपल्या फौजा नदीच्या दुसऱ्या काठावरच्या उंच गवतात लपून ठेवल्या होत्या. म्हणजे मराठ्यांना काहीच अंदाज नव्हता. नाही, त्यांना वाटलं की शत्रू अजून दूर आहे. पण अचानक त्या गवतातून बंदुकांचा आणि तोफांचा मारा सुरू झाला. म्हणजे हा एक अनपेक्षित हल्ला होता, सापळा होता. हो, हा एक सापळा होता. मराठे पूर्णपणे गाफील होते. या अचानक झालेल्या हल्ल्यात त्यांचं मोठं नुकसान झालं. आणि याच भीषण लढाईत आघाडीवर लढणारा त्यांचा तरुण आणि शूर पुतण्या जनकोजी, त्याच्या दंडाला गोळी लागली आणि तो हत्तीवरून खाली कोसळला. आणि ही बातमी ऐकून दत्ताजींवर काय परिणाम झाला असेल? ती बातमी दत्ताजींच्या काळजावर घाव घालून गेली. जनकोजी हा फक्त त्यांचा पुतण्या नव्हता, तो मुलासारखा होता. जनकोली, माझा बाबा, असं ओरडत ते संतापाने आणि दुःखाने बेभान झाले. आणि त्यांनी परिणामांची पर्वा केली नाही आणि ते थेट शत्रूच्या मुख्य गर्दीत घुसले. एकट्याने, जवळपास एकट्यानेच. लढता लढता ते शत्रूच्या फौजेत खूप आतपर्यंत गेले. अनेक वार त्यांच्या शरीरावर झाले आणि अखेर ते रक्ताच्या थारोळ्यात घोड्यावरून खाली कोसळले. तेव्हा नजीब खान आणि त्याचा गुरु कुतुबशाह त्यांच्याजवळ आले. कुतुबशहाने जखमी अवस्थेत मरणाच्या दारात असलेल्या दत्ताजींना विचारलं, क्यो पाटील, और लढोगे? आणि त्यावर दत्ताजींचं ते अजरामर झालेलं उत्तर, बचेंगे तो और भी लढेंगे. अविश्वसनीय. मरणाच्या दारात उभा असताना इतका स्वाभिमान आणि इतकी जिद्द. हे फक्त एका योद्ध्याचे शब्द नाहीत, तर मराठ्यांच्या अदम्य इच्छाशक्तीचं ते प्रतीक आहे. हार समोर दिसत असतानाही शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची जिद्द या एका वाक्यात दिसते. हो ना. याच वृत्तीमुळे मराठ्यांनी अब्दालीसारख्या बलाढ्य शत्रूला पानिपतमध्ये इतकी कडवी झुंज दिली. हे वाक्य म्हणजे मराठ्यांच्या शौर्याचा आत्मा आहे. ते ऐकून चिडलेल्या कुतुबशहानं कट्यारीने दत्ताजींचे प्राण घेतले. आणि त्यांचे शीर धडावेगळे करून अब्दालीकडे नजराणा म्हणून पाठवले. दत्ताजींच्या मृत्यूनंतर मराठा सैन्याचं काय झालं? सेनापती पडल्यावर सैन्याचा धीर खचतो. मराठा सैन्याची पूर्ण वाताहत झाली. सैनिक सैरावैरा पडू लागले. पण त्या अंधारातही एक आशेचं किरण होतं. तो म्हणजे जखमी जनकोजी आणि गर्भवती असलेल्या विधवा भागीरथीबाई. त्यांनी उरलेल्या सैन्याला एकत्र केलं. भागीरथीबाईंनी स्वतः घोड्यावर बसून हातात तलवार घेऊन सैन्याचं नेतृत्व केलं आणि मोठ्या शौर्याने त्या शत्रूच्या वेढ्यातून बाहेर पडल्या. कमाल आहे. त्यांच्यामुळेच शिंढ्यांची गादी आणि मराठ्यांची उरलेली अब्रू वाचली. हो. तर पानिपतची शोकांतिका ही फक्त एका दिवसाच्या लढाईचा परिणाम नव्हती. त्याची पायाभरणी दत्ताजी शिंदेंचं बलिदान, नजीब खानाचं कार्यस्थान आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठ्यांमधील अंतर्गत मतभेदांनी झाली होती. अगदी बरोबर. आणि यातून एक विचार करण्यासारखं गोष्ट समोर येते. खुद अहमदशाह अब्दालीसुद्धा मराठ्यांच्या शौर्याचा खूप आदर करायचा. तो नेहमी म्हणायचा की मराठ्यांसारखे शूर योद्धे जगात सापडणार नाहीत. पण तो त्यांच्या एका कमजोरीवर नेहमी बोट ठेवायचा. तो म्हणजे त्यांच्यातला आपापसातला कलह. मल्हारराव होळकरांनी नजीबला दिलेला पाठिंबा, शिंदे होळकर यांच्यातील स्पर्धा, या सगळ्या गोष्टी अब्दालीला माहीत होत्या. बरोबर. या कहाणीतून एक प्रश्न मनात येतो की जर मराठ्यांमध्ये ही फूट नसती, जर त्यांनी नजीबसारख्या शत्रूला वेळीच ओळखलं असतं, तर कदाचित पानिपतचा इतिहास काही वेगळाच असता का? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे.